Hello everyone, welcome to RV Sir's English. So students, in this video we will be seeing part 2 of Helen Keller and Anne Sullivan lesson of 9th standard English. So students, या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2 बघणार आहोत. पार्ट 1 ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघून घ्या. या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2 बघूया. So let's get started. One day while I was playing with my new doll, Miss Sullivan put my big rag doll into my lap, also spelled DOLL, and tried to make me understand that DOLL applied to both. एक दिवस जेव्हा मी एका माझ्या त्या नवीन डॉलसोबत खेळत होती, मी म्हणजे कोण तर इथे हेलन या जेव्हा त्यांच्या नवीन डॉलसोबत खेळत होत्या, जी त्यांना मिस सुलिवन यांनीच दिली होती त्यांच्या टीचरनी. आता परत जेव्हा त्या खेळत होत्या त्या डॉलसोबत, मिस सुलिवन यांनी काय केलं, त्यांची एक बिग रॅग डॉल होती हेलनची, ती त्यांच्या लॅपमध्ये ठेवली. म्हणजे हेलनचीच एक दुसरी डॉल त्यांच्या कुशीमध्ये त्यांनी ठेवली आणि परत स्पेल केलं हेलनच्या हातावर DOLL आणि ट्राईड टू मेक मी अंडरस्टँड. तर त्या ॲक्च्युली त्यांना शिकवायचा प्रयत्न करत होत्या की DOLL डॉल हा शब्द दोन्हीही डॉलसाठी अप्लाय होतो, छोटी असो की मोठी असो. अर्लियर इन द डे वी हॅड अ टसल ओव्हर द वर्ड्स मग अँड वॉटर. आधीच्या काही दिवसात त्यांचा टसल म्हणजे वाद झाला होता मग आणि वॉटर या शब्दांवरून. मिस सुलिवन हॅड ट्राईड टू इम्प्रेस इट अपॉन मी दॅट मग इज मग अँड दॅट वॉटर इज वॉटर. मिस सुलिवन या हेलन यांच्यावर बिंबवण्याचा प्रयत्न करत होत्या की मग म्हणजे मग असतो आणि वॉटर म्हणजे वॉटर असते. सो त्यांना ते शब्द समजून सांगायचा त्या प्रयत्न करत होत्या. बट आय पर्सिस्टेड इन कन्फाउंडिंग द टू. पण त्या दोघांमध्ये मिस हेलन यांचा गोंधळ उडत होता. त्यांना कळत नव्हतं की वॉटर कशाला म्हणतात आणि मग कशाला म्हणतात. इन डिस्पेअर शी हॅड ड्रॉप द सब्जेक्ट फॉर द टाईम. तर डिस्पेअर म्हणजे काय, निराश होऊन त्यांनी तो सब्जेक्ट इथे सोडून दिला. ओनली टू रिन्यू इट ॲट द फर्स्ट अपॉर्च्युनिटी. जेव्हा त्यांना कधी पहिली अपॉर्च्युनिटी मिळेल, पहिली संधी मिळेल, तेव्हा त्या पुन्हा काढणार होत्या. म्हणून तेवढ्यापुरतं त्यांनी तो विषय मागे सोडून दिला. आय बिकेम इम्पेशंट ॲट हर रिपीटेड अटेम्प्ट्स अँड सीझिंग द न्यू डॉल आय डॅश्ड इट अपॉन द फ्लोअर. तो त्या टीचरच्या म्हणजे मिस सुलिवन यांच्या रिपीटेड अटेम्प्ट्समुळे, अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न, परत त्या जे प्रयत्न करत होत्या शिकवण्याचा हेलन यांना, त्यामुळे हेलन खूप इम्पेशंट बनल्या. बिकॉज हेलन खूप छोट्या होत्या, 7च वर्षाच्या होत्या, शिवाय त्यांना दिसतसुद्धा नव्हतं, ऐकूसुद्धा येत नव्हतं, त्यामुळे त्या खूप चिडचिड्या असायच्या. तर त्या खूप इम्पेशंट बनल्या आणि सीझिंग द न्यू डॉल आणि नवीन डॉल पकडून त्यांनी काय केलं, आय डॅश्ड इट अपॉन द फ्लोअर. जमिनीवर आदळून तिला तोडून टाकलं. आय वॉज कीनली डिलायटेड व्हेन आय फेल्ट द फ्रॅगमेंट्स ऑफ द ब्रोकन डॉल ॲट माय फीट. त्या म्हणतात की जेव्हा त्यांच्या पायाशी ते तुकडे त्यांना जाणवले, फ्रॅगमेंट्स म्हणजे तुकडे त्या डॉलचे, त्यांना त्या तुटलेल्या डॉलचे जाणवले, तेव्हा त्या फार डिलायटेड झाल्या. डिलायटेड म्हणजे त्यांना फार आनंद झाला. नायदर सॉरो नॉर रिग्रेट फॉलोड माय पॅशनेट आउटब्रस्ट. त्यांचा जो हा भावनिक उद्रेक होता, त्यामुळे ना तर त्यांना काही सॉरो वाटला म्हणजे दुःख वाटलं की ती डॉल त्यांच्यामुळे तुटली किंवा त्यांनी तोडली, किंवा कुठलाही रिग्रेट म्हणजे पश्चातापसुद्धा त्यांना वाटला नाही. आय हॅड नॉट लव्ह द डॉल. कारण त्यांना ती डॉल कधीच म्हणजे त्यांचं त्या डॉलवर कधीच प्रेम नव्हतं. इन द स्टिल डार्क वर्ल्ड इन विच आय लिव्ड देअर वॉज नो स्ट्रॉंग सेंटिमेंट ऑर टेंडरनेस. त्यांच्या त्या अंधाऱ्या जगामध्ये ज्यामध्ये त्या जगत होत्या, त्यामध्ये कुठल्याही स्ट्रॉंग सेंटिमेंट्स नव्हत्या आणि टेंडरनेस नव्हती. म्हणजे कुठल्याही भावना किंवा हळुवारपणा, नाजूकपणा त्यांच्या जीवनामध्ये नव्हताच. तो त्यांनी कधी फीलच केलेला नव्हता. आय फेल्ट माय टीचर स्वीप द फ्रॅगमेंट्स टू वन साईड ऑफ द हर्थ. त्यांना जाणवलं की टीचरने तिचे जे तुकडे होते त्या तुटलेल्या डॉलचे ते हर्थ म्हणजे शेकोटीजवळ गोळा केले. अँड आय हॅड अ सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन दॅट द कॉज ऑफ माय डिस्कम्फर्ट वॉज रिमूव्ड. आणि कुठेतरी हेलन यांना सॅटिस्फॅक्शन जाणवलं की त्यांच्या डिस्कम्फर्टचं जे कॉज होतं म्हणजे कारण होतं त्यांच्या त्या अस्वस्थतेमागचं, ते आता निघून गेलेलं आहे. त्यांना वाटत होतं की त्या डॉलमुळे सगळं घडत आहे, त्यामुळे त्यांनी ती डॉलच तोडून टाकली होती. शी ब्रॉट माय हॅट अँड आय न्यू आय वॉज गोईंग आउट इन टू द वार्म सनशाईन. टीचरने त्यांना त्यांची हॅट म्हणजे टोपी आणून दिली आणि हेलन यांना कळलं की आता त्या मस्तपैकी बाहेर वार्म सनशाईनमध्ये, उन्हामध्ये जाणार आहेत. दिस थॉट, इफ अ वर्डलेस सेन्सेशन मे बी कॉल्ड अ थॉट, मेड मी हॉप अँड स्किप विथ प्लेजर. तो हा थॉट जो होता, तर थॉट म्हणजे इथे त्यांनी म्हटलं अ वर्डलेस सेन्सेशन,
वर्ड्स हेलन यांना माहितीच नव्हते, शब्द काय असतं त्याची जाणीव नव्हती. त्यामुळे एक वर्डलेस सेन्सेशन होती ती, त्याला आपण थॉट म्हणूया, की बाहेर जायचं आहे आता आपल्याला, उन्हामध्ये जाणार आहे. त्यामुळे ते शी हॉप्ड अँड स्किप विथ प्लेजर, आनंदाने त्या उड्या मारू लागल्या. तेव्हा त्यांना कळलं की आपण बाहेर जाणार आहोत. वी वॉक डाऊन द पाथ टू द वेल हाऊस, अट्रॅक्टेड बाय अ फ्रॅग्रन्स ऑफ द हनीसकल विथ विच इट वॉज कवर्ड. सो वी वॉक डाऊन द पाथ, त्या रस्त्याने त्या चालत गेल्या टू द वेल हाऊस, म्हणजे विहीर, जी विहीर होती घराजवळची त्या रस्त्याने त्या चालत गेल्या. आणि रस्त्याभरने पूर्णपणे हनीसकलचा फ्रेग्रन्स पसरलेला होता, विथ विच इट वॉज कवर्ड, आणि त्याने त्या हनीसकलच्या वेलींनी कवर्ड असा तो रस्ता आणि फ्रेग्रन्सनी कवर्ड असा तो रस्ता, तिथून त्या चालत गेल्या. समवन वॉज ड्रॉईंग वॉटर अँड माय टीचर प्लेस्ड माय हँड अंडर द स्पाउट. कोणीतरी त्या पंपामधून, स्पाउट म्हणजे पंप, कोणीतरी त्या पंपामधून पाणी काढत होतं आणि टीचरनी त्यांचा हात, म्हणजे हेलनचा हात हा पाण्याखाली धरला. ॲज द कूल स्ट्रीम गश्ड ओव्हर वन हँड शी स्पेल इन टू द अदर द वर्ड वॉटर. आणि जसं एकाच हातावरून त्यांच्या ते थंडगार पाणी वाहू लागलं, तसं दुसऱ्या हातावर टीचरने वॉटर हा शब्द लिहिला. फर्स्ट स्लोली देन रॅपिडली. सुरुवातीला त्यांनी हळुवारपणे लिहिला, नंतर रॅपिडली म्हणजे स्पीडने लिहिला. आय स्टूड स्टिल, माय होल अटेन्शन फिक्स्ड अपॉन द मोशन ऑफ हर फिंगर. त्या थांबल्या, हेलन तिथे स्थिर झाल्या, त्यांचं संपूर्ण लक्ष हे टीचरच्या त्या फिंगर्सवर केंद्रित झालं होतं, जे त्यांच्या हातावर वॉटर हा शब्द लिहित होतं. सडनली आय फेल्ट अ मिस्टी कॉन्शियसनेस ॲज ऑफ समथिंग फॉरगॉटन. अचानक त्यांना एक मिस्टी कॉन्शियसनेस जाणवली, जणू काही ते सगळं काही विसरून गेलेलं आहेत. अ थ्रिल ऑफ रनिंग थ्रू अँड समहाऊ द मिस्ट्री ऑफ लँग्वेज वॉज रिव्हेल्ड टू मी. आणि एक थ्रिल जाणवलं त्यांना, एक संपूर्ण शरीरामध्ये, आणि एक मिस्ट्री जाणवली. एक असं त्यांच्या लक्षात आलं की द मिस्ट्री ऑफ लँग्वेज वॉज रिव्हेल्ड टू मी, की भाषेचं जे रहस्य आहे ते त्यांना उमगलेलं आहे. म्हणजे त्यांच्या टीचरनी त्यांचा हात नळाखाली पकडला होता, हातावरून जेव्हा पाणी वाहलं तेव्हा दुसऱ्या हातावर टीचरने वॉटर हा शब्द लिहिला, ज्यावरून अचानक काहीतरी स्फुरल्यासारखं त्यांना झालं आणि भाषेचं जे रहस्य आहे ते त्यांच्यासमोर उलगडलं. आय न्यू देन दॅट वॉटर मीन्स द वंडरफुल कूल समथिंग दॅट वॉज फ्लोईंग ओव्हर माय हँड. तेव्हा त्यांना कळलं की वॉटर म्हणजे काय, तर जे त्यांच्या हातावरून काहीतरी अतिशय सुंदर, काहीतरी अतिशय वंडरफुल जे त्यांच्या हातावरून आता वाहत होतं त्यालाच वॉटर असं म्हणतात. दॅट लिव्हिंग वर्ड अवेकन्ड माय सोल, गेव इट लाईट, होप, जॉय, सेट इट फ्री. त्या जिवंत शब्दाने अवेकन माय सोल, त्यांच्या आत्म्याला जिवंत केलं. गेव इट लाईट, त्यांना प्रकाश दिला. त्यांना होप म्हणजे आशा दिली. त्यांना जॉय दिला, आनंद दिला. सेट इट फ्री, आणि तिला मुक्त करायचं काम त्या जिवंत शब्दाने केलं. देअर वेअर बॅरियर्स स्टिल, इट इज ट्रू, बट बॅरियर्स दॅट कुड इन टाईम बी स्वेप्ट अवे. तरीसुद्धा बरेच बॅरियर होते त्यांच्या शिक्षणामध्ये. बॅरियर म्हणजे अडथळे, ही गोष्ट खरी आहे, पण ते बॅरियर असे होते की जे वेळेनुसार हळूहळू निघून जाणार होते. आणि त्या दिवशी हेलन यांना शब्दाचं, भाषेचं रहस्य कळलं की कशा प्रकारे प्रत्येक वस्तूला स्वतःचं एक वेगळं नाव असते. आणि टीचरने खूप इनोव्हेटिव्हली हेलन यांना ते शिकवलं होतं. आय लेफ्ट द वेल हाऊस ईगर टू लर्न, एव्हरीथिंग हॅड अ नेम. तिथून त्या घाईघाईने त्या वेल हाऊसहून निघाल्या, बिकॉज त्यांना शिकायची घाई झाली होती. एव्हरीथिंग हॅड अ नेम, प्रत्येक गोष्टीला एक नाव होतं. अँड ईच नेम गेव बर्थ टू अ न्यू थॉट, आणि प्रत्येक नाव हे नवीन विचाराला जन्म देत होतं. ॲज वी रिटर्न टू द हाऊस, एव्हरी ऑब्जेक्ट दॅट आय टच सेम टू क्युअर विथ लाईफ. जेव्हा त्या घरी पोहोचल्या तेव्हा त्या ज्याही वस्तूला हात लावत होत्या, जणू काही ती वस्तू जिवंत झाली होती, जणू काही ती जिवंतपणे थरथरत होती असं त्यांना वाटलं. दॅट वॉज बिकॉज आय सॉ एव्हरीथिंग विथ अ स्ट्रेंज न्यू साईट दॅट हॅड कम टू मी. बिकॉज आज त्या प्रत्येक गोष्टीला एका स्ट्रेंज म्हणजे अनोळखी आणि नवीन दृष्टीने बघत होत्या, जी त्यांना आजच प्राप्त झाली होती. ऑन एंटरिंग द डोअर आय रिमेंबर द डॉल आय हॅड ब्रोकन. जेव्हा त्या घराच्या दरवाज्यातून आत शिरल्या तेव्हा त्यांना त्या डॉलची आठवण झाली जी त्यांनी फोडून टाकली होती. आय फेल्ट माय वे टू द हार्ट अँड पिक्ड अप द पीसेस. त्या चाचपडत शेकोटीपर्यंत गेल्या आणि जे तुकडे जिथे पडलेले होते ते त्यांनी उचलले. आय ट्राईड वेनली टू पुट देम टुगेदर. त्यांनी वेनली म्हणजे व्यर्थपणे त्या तुकड्यांना जोडायचा प्रयत्न केला.
देन माय आईज फिल्ड विथ टीयर्स, आणि त्यानंतर त्यांचे डोळे अश्रूंनी भरून गेले. फॉर आय रिअलाइज what I had done, and for the first time I felt repentance and sorrow. बिकॉज त्यांना आता लक्षात आलं होतं की त्यांनी किती चुकीची गोष्ट केली होती ते डॉल तोडून, आणि आज पहिल्यांदा त्यांना रिपेंटन्स आणि सॉरो, दुःख आणि पश्चाताप या भावना ज्या त्या कळल्या होत्या किंवा त्या फील करू शकत होत्या. I learned a great many new words that day. त्या दिवशी त्या बरेच नवीन शब्द शिकल्या. I do not remember what they all were, but I do know that mother, father, sister, teacher were among them. आता त्या दिवशी त्या कुठले शब्द शिकल्या, बरेच शिकल्या होत्या. आज त्यांना त्या एवढे सारे शब्द आठवत नाही, पण त्यांना आठवते की त्या दिवशी मदर, फादर, सिस्टर, टीचर असे बरेच शब्द त्या शिकल्या. वर्ड्स दॅट वेअर टू मेक द वर्ल्ड ब्लॉसम फॉर मी. शब्द जे संपूर्ण जग त्यांच्यासाठी ब्लॉसम म्हणजे फुलांनी फुलून गेल्यासारखे अतिशय आनंदित करून टाकलं होतं त्यांचं जग. लाईक ॲरोन्स रॉड विथ फ्लावर्स. ॲरोनच्या रॉडप्रमाणे ज्याला फुलं आहेत तसं संपूर्ण जग सुगंधित आणि ब्लॉसम त्यांच्यासाठी झालं होतं. इट वूड हॅव बीन डिफिकल्ट टू फाइंड अ हॅपियर चाइल्ड दॅन आय वॉज ॲज अ ले इन माय क्राईब ॲट द क्लोज ऑफ दॅट इव्हेंटफुल डे. त्या दिवशी रात्री जेव्हा त्या झोपायला त्यांच्या बेडवर गेल्या तेव्हा त्यांच्या एवढं आनंदी मूल सापडणं शक्यच नव्हतं. अँड लिव्ड ओव्हर द जॉयज इट हॅड ब्रॉट मी अँड फॉर द फर्स्ट टाईम लॉंग फॉर अ न्यू डे टू कम. त्या दिवशी लिव्ड ओव्हर द जॉयज इट हॅड ब्रॉट मी, त्या शब्दांमुळे त्यांना जो आनंद प्राप्त करून दिला होता तो त्यांना अतिशय हवाहवासा वाटत होता. आणि आज जीवनात पहिल्यांदा त्यांच्या आयुष्यामध्ये शी वॉज लॉन्च फॉर अ न्यू डे टू कम. एका नवीन दिवसाची आतुरतेनं वाट बघत त्या झोपी गेल्या होत्या. म्हणजे पहिल्यांदा जीवनात त्या उद्याची आतुरतेने वाट बघत होत्या. अशा प्रकारे एक नवीन प्रकाश, एक नवीन दृष्टी त्यांचे टीचर ॲन सुलिव्हन यांनी हेलन केलर यांना दिली. स्वतः हेलन केलर यांनी लिहिलेला हा लेसन आहे आणि त्यांच्या शब्दामधून त्यांनी त्यांचा फर्स्ट एक्सपिरियन्स शिक्षणाचा कसा होता हे सांगितलेलं आहे. हेलन वेंट ऑन टू बिकम अ ग्रॅज्युएट कम लॉ फ्रॉम रेडक्लिफ. पुढे हेलन केलर या रेडक्लिफमधून ग्रॅज्युएट झाल्या. शी देन डिवोटेड द रेस्ट ऑफ हर लाईफ टू टीचिंग अँड गिविंग होप टू द ब्लाइंड अँड डेफ. त्यानंतर त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे जे ब्लाइंड आणि डेफ आहे म्हणजे आंधळ्या आणि जे बहिरे आहेत त्यांच्या शिक्षणामध्ये आणि त्यांना एक नवीन आशा देण्यामध्येच घालवलं. ॲज हर टीचर हॅड डन, जसं त्यांच्या टीचरने केलं होतं. शी अँड ॲन रिमेन फ्रेंड्स अंटिल ॲन्स डेथ. त्या आणि ॲन दोघीही मैत्रिणी राहिल्या जोपर्यंत ॲन यांचा मृत्यू होत नाही. आणि अशा प्रकारे हेलन यांनी आपलं संपूर्ण आयुष्यसुद्धा त्यांच्या टीचरप्रमाणे जे आंधळे बहिरे मुलं आहेत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित केलं. सो मित्रांनो, हा होता पार्ट 2. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे हा लेसन पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्हीही समजले असतील. समजले असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.